आता बघा दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। दम द्यायचं बंद करा आणि व्हिडिओ पेनड्राईव्ह बाहेर काढा। कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे बाहेर येऊ द्या। हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकेवरून अजित पवारांचे विरोधकांना आव्हान। सरकारचे संकटमोचक हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत। आमचे तरुण 4 खासदारही अडकले आहेत। संजय राऊतांची टीका। विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सुरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सुरज चव्हाणांकडून आमच्यावरती प्राणघातक हल्ला जावाई असल्याप्रमाणे पोलिसांनी मध्यरात्री बोलून त्याला टेबल जामीन दिला। शरण आल्याचा केवळ बनाव होता। आमचा काय गुन्हा? विजय घाडगे अजित पवारांनाच विचारणार। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह इतर आरोपी ताब्यात। दौंड प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याचे आदेश। दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्याही सूचना। दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया। मंत्री आमदारांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीतील मित्र पक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचं धनी। सूत्रांची माहिती। प्रफुल्ल लोढांचा खडसेंना गुलाब देतानाचा फोटो महाजनांकडून फेसबुकवर पोस्ट। ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय। गिरीश महाजनांची टीका। तर तो फोटो कोरोना काळातला खडसेंचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंमध्ये काही दम राहिला नाही हे मराठा समाजाला समजलं आहे। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला मी जराही किंमत देत नाही। छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर भोसरी टीका।